नमस्कार, मी प्रसन्न जोशी. स्टार माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पक्ष नेतृत्व, पक्षाच्या विचारधारेवर श्रद्धा आणि पक्षाने दिलेला कार्यक्रम मरेपर्यंत आपण पार पाडू अशा प्रकारची वक्तव्य आपण नेहमीच वाचत असतो. पक्षासाठी झटून देणारे काम करणारे सामान्यांचे कार्यकर्ते, नेता नव्हे कार्यकर्ता. मात्र या गोष्टी जेव्हा निवडणुकीचे दिवस समोर येतात त्यावेळी सगळ्या गोष्टी नष्ट होतात. फक्त उरतो तो निवडून येण्याचा स्वार्थ. आपल्याला आपलं अस्तित्व आणि आपला वॉर्ड आणि आपलं महत्व या तीन गोष्टी इतक्या महत्त्वाच्या ठरतात की त्याच्यापुढे पक्ष नेतृत्व विचारधारायला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणूनच जी पळवापळवी गेल्या काही दिवसात आपल्याला सर्व पक्षांमध्ये बघायला मिळते, कुठला कोणी अपवाद नाही त्याच्यामध्ये सुद्धा कदाचित तात्पुरता फायदा त्या पक्षांचा झाला असेलही. मात्र खरोखर अशा पळवापळवी एवढ्या गरजेच्या ठरतात का? पळवापळवी झाल्यानंतर त्या नेत्यांचं खरोखर त्या पक्षात भलं होतं का की पुन्हा त्या उडी घेतात? आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर का याच गोष्टी होणार असतात तर शेवटचा प्रश्न जो आपण चर्चेत सुद्धा शेवटी घेऊ की मग आयडिओलॉजीचं काय, मग पक्ष म्हणजे काय, मग कोण जातीवादी आणि कोण पुरोगामी आणि कोण प्रतिगामी कसं ठरणार? पण सध्या तरी आपला मुद्दा आहे की सत्तेच्या आखाड्यामध्ये जिंकण्यासाठी ही पळवापळवी एवढी गरजेची झाली आहे का? यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत शिवसेना नेत्या नीलमताई गोऱ्हे. याशिवाय आपल्यासोबत आहेत काँग्रेसतर्फे बोलायला काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ. त्यांच्या शेजारीच बसलेले आहेत शिरीष पारकर, मनसेचे प्रवक्ते. याशिवाय थोड्याच वेळात आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा आपल्यासोबत आहेत जितेंद्र आव्हाड. मी त्यांचंही स्वागत करतो. आणि माझ्या शेजारी आहेत उदय निरगुडकर, जे राजकीय विश्लेषक आहेत, कमेंटेटर आहेत. आणि या सगळ्या विशेषतः ते ठाण्याचेच आहे, त्यामुळे त्यांचा ह्याच्याबद्दलचा जिव्हाळा एक मतदार म्हणून आणि विश्लेषक म्हणून दोन्ही अर्थानं चांगला आहे. मी या सगळ्यांचं स्वागत करतो. सगळ्यात आधी मी निरगुडकरांपासून सुरुवात करतोय. निरगुडकरजी, काय आहे ठाणे आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये, आपण फक्त ठाण्याबद्दल बोलत नाही आहोत, तिकडे शेंडगेंचं सुद्धा उदाहरण आपण बघतोय, ते कदाचित काँग्रेसच्या वाटेवर आहेत. काय नेमकी कारणं ठरतात या पळवापळवीची? एवढी का इनएव्हिटेबल सिच्युएशन आहे पळवापळवीसाठी? निवडणूक हा काही विनोबांचा किंवा महात्माजींचा आश्रम नाही, तर निवडणुकीचं राजकारण हे दुसऱ्याला पाडण्याकरताच केलं जातं. त्यामुळे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड इलेक्शन इज वन फॉर्म ऑफ वॉर. त्यामुळे निवडणूक हे सुद्धा एक प्रकारचं युद्धच आहे. त्यामुळे या युद्धातली जिंकण्याची एक नीती म्हणून या नेत्यांची पळवापळवी सध्या महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षात आपल्याला सुरू झालेली दिसते. याची जर आपण विभाग करायचे झाले तर असं लक्षात येईल की आता एक ठाण्याचं उदाहरण आता तुम्ही दिलं म्हणून की ठाण्यामध्ये आता लिडरशिप पोझिशनला म्हणजे ज्यांचं आता सत्तारूढ सरकार आहे ते म्हणजे शिवसेना, भाजप, म्हणजे एक प्रकारे मार्केटिंगच्या लँग्वेजवर बोलायचं झालं तर दे आर द मार्केट लीडर्स. आणि काँग्रेस आणि एनसीपी हे एक प्रकारे मार्केट चॅलेंजर्स आहेत. आणि या सगळ्या स्पेसमध्ये नव्यानं आलेले आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, या सगळ्यात संपूर्ण व्यवस्थेला, मार्केट चॅलेंजरला आणि मार्केट लीडर या दोघांना चॅलेंज करणारे, या दोघांना आव्हान देणारा असं एक मार्केट निशर याला आपण म्हणतो, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आहे. तर या प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीज ठरलेल्या आहेत. आता उदाहरणार्थ मार्केट लीडर जो आहे तो काय करतो तर आपले जे पारंपरिक मतदार आहेत त्यांना पहिल्यांदा आपल्याकडे घट्ट करून घेतो. त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या योजना, त्यांच्यासाठी आम्ही काय काय केलं, मग ते जाहिरातीच्या माध्यमातून असेल, त्यांच्याबरोबर प्रोग्रामच्या माध्यमातून असेल, संपर्क योजना असेल, अगदी गटप्रमुखांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणं असेल, हे त्यांच्यात चालूच आहे आणि ते योग्यही आहे. दुसरं आहे ते म्हणजे अपोजिशनचे आपले जे विरोधक आहेत त्यांचे जे पारंपरिक मतदार आहेत त्यांना आपल्याकडे वळवण्याकरता काय काय करता येईल याकरता अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे की या सगळ्याला एक वेगळं वळण देण्याकरता एक वेगळी राजकीय स्पेस निर्माण करायची, काहीतरी एक प्रकारचा वाद किंवा एक प्रकारचा इश्यू तयार करून की याच्यात दुसऱ्या कोणालाही पटकन शिरता येणार नाही आणि आपल्या त्याच्या आधारावर मतं मिळून जातील. आता जे मार्केट फॉलोअर्स आहेत किंवा मार्केट चॅलेंजर्स आहेत, त्या मार्केट चॅलेंजरचा पहिला मुद्दा काय असतो तर जो मार्केट लीडर आहे त्याच्या बलस्थानांवर अटॅक करा. म्हणजे त्यांचे जे जे विकासाचे मुद्दे आहेत ते विकासाचे मुद्दे खोडून काढण्याकरता मग ते स्टॅटिस्टिकच्या माध्यमातून असेल, वस्तुस्थिती काय आहे ती लोकांच्या समोर ठेवण्याचा मुद्दा असेल, हे सगळं त्यांच्या समोर ठेवणं हा एक त्यांच्यासमोर स्ट्रॅटेजीचा भाग असतो. दुसरा भाग असतो तो म्हणजे त्यांचा पारंपरिक मतदार जो आहे तो आपल्याकडे वळवण्याऐवजी सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचे जे नेते आहेत, जे नेते काही कारणामुळं त्या सत्तेच्या समीकरणात असुरक्षित स्वतःला वाटून घेतात, त्यांना चुचकारून, त्यांना काहीतरी आमिष दाखवून आपल्याकडे वळवून घ्यायचं. येन केन प्रकारेनं पुढच्या काळामध्ये सत्तेचं समीकरण जमावं
याच्याकरता हे असतं. यात आपण लक्षात घेतलं पाहिजे की याचा अर्थ एकच आहे की मार्केट लीडर काय किंवा मार्केट चॅलेंजर काय, या दोघांनाही हे न करता आपल्याला क्लिअर कट मेजॉरिटी मिळेल अशा प्रकारचा आत्मविश्वास, अशा प्रकारची शाश्वती नाही. म्हणून अशा प्रकारच्या, आणि हे सर्वच राजकीय पक्ष करत असतात, प्रत्येक निवडणुकीत होत असतं. आणि आपण असं ठाण्यापासूनच सुरुवात केलेली आहे आणि ठाण्यामध्ये तरी ह्या राजकीय पळवापळवीचा सगळ्यात मोठा फटका जो बसलेला जो दिसतोय तो आहे राष्ट्रवादीला. जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. आव्हाडची सगळी परिस्थिती तर समोर आहे, नेमकं काय कारण आहे? एक खास बाब सांगायचं म्हणजे हे तिन्ही लोक एकमेकांचे त्यांचे संबंध कसे असतील मात्र सोडण्यासाठी एकच कारण ते देत आहेत, जितेंद्र आव्हाडांची ठाणे मुंब्रा या सगळ्या परिसरातली मनमानी. नाही, ते जे सोडून गेले फार मोठे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या बुद्धीबद्दल मला बोलण्याचा अधिकार आहे. ते माझ्याबद्दल काही बोलू शकत. मी त्या पक्षातला एक छोटा कार्यकर्ता आहे आणि शिवसेना फक्त कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाडला का टार्गेट करते हे मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायला नको. शिवसेना जितेंद्र आव्हाडला का टार्गेट करते हेही मी सांगायला नको. प्रश्न आहे की गेलेले कोण आहे, त्यांच्या पक्षनिष्ठा काय आहे. 2004 साली झालेल्या गणेश नाईकांच्या निवडणुकीच्या वेळेस ज्या आमदारांचा तुम्ही धक्का म्हणून लिहिताय त्यांनी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही त्यांची समजूत काढली, त्यांना सिडको दिलं. माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी जातो म्हणून सांगितलं, त्यांना एमएलसी दिली. आता त्यांना सिडकोचं चेअरमन व्हायचं होतं आणि त्याला नाकार दिल्यावरती मग मी पक्ष सोडून चाललो. दरवेळेस कोल्हा आला झालं. आता खरंच कोल्हा आला आणि कोणीच लक्ष दिलं नाही. मग जाताना कारण तर द्यायला पाहिजे ना काहीतरी. असं नुसतं तर जाताच येत नाही. मग सोपं आहे, मातोश्रीला खुश करायचं असेल तर जितेंद्र आव्हाडवर टीका करा, जितेंद्र आव्हाडला ठाण्यामध्ये टार्गेट करा, त्याचं राजकीय चारित्र्य हनन करा आणि आपण आपलं निघून जाऊ. पण विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे 2 नगरसेवक, आपण चौथा धक्का मला माहित नाही अजून कुठला धक्का आपल्याला कळलेला आहे, मला अजून काही धक्का लागलेला नाहीये, पण ज्या 2 नगरसेवकांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेला ते राष्ट्रवादीत असून अनुक्रमांक म्हणजे खारेगावमध्ये उमेश पाटील जे नगरसेवक सोडून गेले त्यांच्या मतदारसंघात 900 मतांचा आणि सुधीर भगतांच्या मतदारसंघामध्ये 1400 मतांचा फटका राष्ट्रवादीला बसला. आता हा फटका बसल्यानंतर आपलं तिकीट कापलं जाणार नाही ना, ही भीती ज्यांच्या मतदारसंघामध्ये लीड कमी होतो. अर्थात तिथले कार्यकर्ते म्हणतात साहेब यांनी काम नाही केलेलं तिकीट देऊ नका, पक्षाकडे अर्ज करतात. आणि पक्षही कधी कधी विचार करतो जर हे म्हणजे आपल्याला आपली हे एवढे दिग्गज नेते असून जर आता मागे पडत असतील तर ह्यांना रिप्लेसमेंट द्यायला हवी. खरं तर पक्ष काय विचार करतो हे नंतरचा भाग आहे, पण आधी त्यांच्या मनात भीती असल्यामुळे ते पक्ष सोडून गेले. आता प्रश्न असा आहे की ज्यांच्या मतदारसंघात आघाडीच नाही, ज्यांच्या मतदारसंघात त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांनी फार भरीव काम केलं म्हणून शिवसेनेला आघाडी मिळाली, असं असताना पक्ष म्हणून ज्यांनी कामच केलेलं नाही त्यांचा पक्षाचा संबंध राहतो कुठे, ते गेले काय राहिले काय त्याच्याने फरक काय पडतो. हा पक्षाचा आघाडी देणारा माणूस जर सोडून गेला तर मात्र मलाही विचार करावा लागेल, मलाही दुःख होईल की बाबा पक्षाचा एक आधारस्तंभ गेला. ह्यांचा स्तंभ फक्त व्यक्तिगत स्वार्थापोटी, म्हणजे तुम्ही मला नगरसेवक पदाला मदत करा, मी तुम्हाला विधानसभेला मदत करतो. या असे माणसं जी अंतर्गत समझोता करतात अशी माणसं जाणार येणार हे तर होतं. मी याच्यावरनं आवड जर तुमच्या या मुद्द्याबद्दल निलमताईंकडे आपण जाऊयात, पण आपण तुमच्या उत्तराची सुरुवात आपण केली की तुम्ही राष्ट्रवादीचे सामान्य कार्यकर्ता आहात आणि त्या सामान्य कार्यकर्त्याला विरोध केल्यानंतर म्हणजे जितेंद्र आव्हाडांना विरोध केल्यानंतर मातोश्री खुश होते, म्हणजे तुलना केवढी मोठी आहे या तुलनेने तुम्ही नेमकं काय सुचवू पाहता हे सुद्धा लक्षात येत आहे. मला निलमताईंकडे जायचंय. निलमताई आपल्याला काय म्हणायचं जितेंद्र आव्हाड जे बोलले त्याबद्दल? पहिलं तुम्ही हा जो विषय ठेवलेला आहे सत्तेसाठी पळवापळवी आवश्यक, तर मला पळवापळवी शब्द काही योग्य वाटत नाहीये. ज्या वेळेला लोक स्वइच्छेने येतात, स्वतः चॅनेलवरती स्टेटमेंट करतात, कार्यकर्त्यांशी बोलतात, उघड माथ्यांनी येऊन सांगतात. आता आज भगतांनी सुधीर भगत यांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये, मी शिवसेना भवनातच होते त्यांच्या प्रवेशाच्या वेळेला, ते काय वाहिन्यांवर बोलले मी स्वतः ऐकलेलं आहे आणि ते स्वयंस्फूर्तीने जे काही बोलत होते ते बोलत होते. आणि म्हणून जेव्हा लोक पक्षामध्ये काही ना काही कारणाने त्यांची घुसमट होते त्याला पक्ष ते सोडत असतात. भोईरांचं उदाहरण दिलं जितेंद्र आव्हाडांनी, तर ते जर का चांगले कार्यकर्तेच नव्हते तर मग तुम्ही त्यांना इतकं का सांभाळत होता, का त्यांना मेंटेन करत होता. त्यामुळे शुद्ध मराठीमध्ये कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी जी मराठीत म्हण आहे त्या पद्धतीने जो कार्यकर्ता सोडून गेलाय
त्याच्यावरती साधारणपणे राजकीय पक्षामध्ये त्याचे दोष वगैरे जे असतात ते दाखवले जातात. ते जितेंद्र आव्हाड करतायत. मला जितेंद्र आव्हाडांच्यामुळे उबलेत लोक का उबलेत वगैरे या सगळ्या चर्चेत जाण्यापेक्षा मला स्वतःला असं वाटतं, एक तर पहिली गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या मध्ये ज्या लोकांना काही कारणामुळे स्वतःचं स्थान मिळत नाही तेव्हा ते पक्ष सोडतात. परंतु त्यांना जर का वाटलं की आम्ही शिवसेनेत यावं आणि राष्ट्रवादीत राहायचं नाही, मला असं वाटतं त्यांना तो पूर्णपणाने अधिकार आहे. उद्या एखादा माणूस दुखावला गेला तर शिवसेनेतून सुद्धा दुसरीकडे जाऊ शकतो आणि त्यांना आपण अगदी सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने वापरत असतं राष्ट्रवादी पक्ष सुद्धा. हे एक कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाडांनी सगळं पुढे जे मांडलं की त्यांच्या विरुद्ध असलं तर मातोश्री खुश होते वगैरे, तर मला काय वाटतंय की जितेंद्रजी तुमचे आमचे राजकीय मतभेद निश्चितपणाने आहेत, पण तुम्हाला सुद्धा स्वतःला माहिती आहे की तुम्ही सगळ्या आमच्या नेत्यांशी व्यवस्थित टॉकिंग टर्म्सवरती आहात. म्हणजे राजकीय मतभेद असले तरी काहीतरी जितेंद्र आव्हाडला कोण राष्ट्रवादीतला शत्रू नंबर 1 शिवसेनेने मानलेले असं अजिबात भाग नाहीये. उलट ऍक्सेसेबल शिवसेनेला कोण असेल त्यातल्या ते जितेंद्र आव्हाड असतात, असं माझं मत आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात पुढे शरदराव पवार किंवा बाकीची नेते मंडळी सगळेजण, मग जयंत पाटील काय, दिलीप वळसे, सगळेजण राजकारणात एकमेकाशी बोलत असतात. असं कोणीतरी काहीतरी एक कुणातरी मुद्दाम शत्रू टार्गेट केलेला आहे. मुळात तुम्ही स्वतःच्या काय खुर्चीच्या इथे जळतंय हे तुम्ही विचार करा की लोक का सोडून येत आहेत. आणि ते जर का नगण्य लोक आहेत, ते ठाण्यातलेच लोक आहेत, त्यांना काही कारणाने तुमचा राग येत असेल म्हणून ते गेले असतील, तर मला असं वाटतं की जेव्हा कधी आपल्या कार्यपद्धतीवर कोण टीका करतं, अगदी माझ्या कार्यपद्धतीवर टीका करून एखादा कार्यकर्ता कुठेतरी काहीतरी बोलतो, अशाला आपण आत्मपरीक्षण करणं हे जास्त चांगलं, न का दुसऱ्यावरती ताशेरे धाडत बसण्यापेक्षा. आणि पुढे मला असं वाटतं की बहुतेक वेळेला महाराष्ट्रामध्ये आणि देशमध्ये त्रिशंकू स्वरूपाचे आपल्याला जनादेश मिळत आहेत. त्याचा परिणाम असा होतो की एका पक्षाचा कुठला तरी जनाधार होण्यापेक्षा जे कोणी येत असतील त्यांना बरोबर घेऊन बेरजेचं राजकारण करा. ही राजकारणाच्या मध्ये माणसं पारखून घेण्यापेक्षा सुद्धा ही एक अपरिहार्यता राजकारणामधली झालेली आहे की त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष त्या पद्धतीने भूमिका घेतोय. असं थोडं व्यापक स्वरूपात हे बघावं असं मला वाटतं. इतक्या छोट्या छोट्या विषयात जितेंद्र सारख्या तुम्ही नका वेळ वाया घालू. नाही, आव्हाडांकडे आपल्याला इतर गेस्टकडे पण जायचंय, पण निलमताईंनी हे प्रांजळपणे कबूल केलं, याच्याबद्दलही त्यांचं कौतुक की त्यांच्याही कार्यपद्धतीबद्दल आक्षेप असू शकतात. खास करून पुण्यामध्ये मनसेतून सातपुते जे शिवसेनेत आले होते, नंतर ते पुन्हा मनसेत गेलेले, त्यांनी हेच कारण पुढे गेलं होतं. बहुधा तो संदर्भ त्यांच्या मनात असेल. आव्हाड, तुम्हाला याच्याबद्दल काय बोलायचं आहे? मला बाकीच्यांकडे जाण्यापूर्वी तुमची प्रतिक्रिया. प्रसन्न हो, मी तुमच्याकडे चाललोय, बोला. नाही, प्रसन्न असं आहे की निलमताई जे म्हणाले आत्मपरीक्षण, माझा कोणीही पक्ष सोडण्यावरती, माझ्या पक्षात येण्यावरती माझा आक्षेप नाही, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण जाताना आता काल आमच्याकडे शिवसेनेचे गणेश साळवी आले. गणेश साळवींनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यावर कुठेही टीका केली नाही आणि मी त्यांना सांगितलं होतं की कोणाही टीका न करता आमच्या पक्षात आपल्याला काय कोणावरती टीका करायची नाही. जाताना प्रत्येकाने जितेंद्र आव्हाड असं टार्गेट करून जायचं आहे, याच्यात कुठेतरी एक संशयाचा भाग असतो. निलमताई, माझं काय, मी काय फार पक्ष बदलून आलेला माणूस नाही. मी गेले 25 वर्ष एकाच घरात असल्यामुळे ते थोडंसं माझ्या मनाला लागतं की माझा दोष असेल तर जी माणसं सिडको मागायला पवार साहेबांकडे जातात, जी माणसं MLC मागायला वर्षांकडे जातात, ते माझ्या विरोधात जाऊ शकतात ना. जर पक्ष त्यांना एवढं मोठं म्हणजे सगळं सजवून सगळं देतो, तर हा सजवलेला माणूस पक्षाला महत्वाचा वाटतो म्हणूनच पक्षाने एवढं दिलं. त्यामुळे अशा माणसाने जेव्हा पक्ष, ताई मला तुम्हाला विचारायचंय की पक्ष एवढं देतो तरी तुमचं नाराजीचं कारण काय? कारण तुम्हाला शिवसेनेला जास्त अनुभव आहे नजीकच्या काळातला, कारण आत्मसन्मान, त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही गोष्टी दिल्या तरी एखाद्या त्यांना अपेक्षा जी असेल ना सन्मानाची, किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी चर्चा करावी, तर काही वेळेला केवळ बरोबरीचं आपल्याला स्थान नाहीये. याच्यामुळे सुद्धा राजकीय कार्यकर्ता जो महत्वाकांक्षी असतो तो दुखावला जातो, किंवा राजकारणामध्ये काही वेळेला जे खेळवणं असतं एकमेकाला, याच्यामुळे सुद्धा कोणी दुखावले जातात. अनेक प्रकारनी माणसं दुखावली जातात, ते समजून घेतलं पाहिजे. आपण बाकीचे मुद्दे पण घेऊन जाणार आहोत, कारण हे मुद्दे संपलेले नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी मधले, पण आपले बाकीचेही गेस्ट आहेत. मला शिरीष पारकरांकडे जायचंय. पारकरजी, मनसेचा त्या अर्थानं मनसेमधून इतर ठिकाणी इतर काही कार्यकर्ते असतील, पण फार मोठा फटका इकडून तिकडे झालेला सध्या तरी दिसत नाहीये. एक मात्र फटका त्यातल्या त्यात म्हणायचा झाला तर तुमच्याकडनं राजन राजेंनी स्वतः धर्मराज्य पक्ष काढणं, हा त्या अर्थानं फटका तुम्हाला ठाण्यात होता. जरी पक्षांतर नसलं तरी सुद्धा पक्ष निर्मिती वेगळं होणं हा शेवटी पक्षाला फटका असतो. आणि शिवाजीराव नलावडे जे तुमच्याकडे एनसीबी म्हणून आलेले आहेत, तुम्ही सुद्धा त्याचा मार्ग घेतलेला आहे. मग शेवटी नेमका विचार कशा प्रकारे केला जातो? पळवापळवी खरोखर सत्तेसाठी एवढी आवश्यक ठरते का? नाही, सर्वप्रथम तुम्ही ही जी दोन्ही उदाहरणं दिली ती कुठली शासकीय पदं भोगणारी मंडळी नव्हती. त्यामुळे मनसेने कुठल्या पक्षातली, अगदी शिवसेनेत सोडताना एक बाळा नांदगावकरांचं अपवाद उदाहरण जर बघितलं तर मनसे या पक्षाने आतापर्यंत कुठल्याही पक्षाची तुल्यबळ माणसं शक्य असताना
आली नाही. खरं म्हणजे मला या गोष्टीचं आश्चर्य अशा करता वाटतंय जितेंद्रजी आणि नीलमताईंचं ऐकताना की याच्यामध्ये सत्तेकरता आणि जातीच्या नावाने अत्यंत घृणास्पद पद्धतीने पळवापळी सुरू आहे. एलिट क्लासमध्ये उच्चभ्रू समाजामध्ये हल्ली ऐकलं जातं की वाईफ स्वायपिंग, एकमेकांच्या बायका पळवणं, हा तसा चावट प्रकार चाललेला आहे. याच्यामध्ये तत्वाचा आणि काही एक संबंध नाहीये. म्हणजे आता फक्त उद्धव ठाकरे अजून एक होर्डिंग लावू शकतील की बघा फोडून दाखवले राष्ट्रवादीचे, हे अजून एक करून दाखवू शकतील. बाकी याच्यामध्ये तत्वबित्व काही नाहीयेत. मनसे या पक्षाची तुम्ही असं एकही उदाहरण दाखवा की गेल्या 6 वर्षातल्या प्रवासामध्ये की आम्ही अमुक एक गोष्ट केली, तर त्या मानाने मनसेचा रेकॉर्ड बऱ्यापैकी क्लीन आहे. त्यामुळे किमान नैतिकदृष्ट्या बोलायची पात्रता माझी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे की आमच्याकडे असले प्रकार खपून घेतले जात नाहीत आणि आमच्याकडे असले दल बदलून थारा नाहीये. पारकरजी ऐका, पारकरजी, पक्षांतर हा एक प्रकार झाला. प्रमुख मुद्दा आहे की तुमच्या पक्षातून कोणीतरी माणूस तुम्हाला रागावून सोडून देतो. म्हणजे उदाहरणार्थ राजन राजे असेल, त्यांनी पक्षात कुठला प्रवेश केला असेल नसेल, कदाचित धर्मराज्य पक्ष कोणाला आतून युती त्यांनी करेल आणि कोणाला फायदा मिळून दिला पुढचा मुद्दा आहे. माणूस तुमच्यावरती रागावतो आणि निघून जातो, तुमच्या नेतृत्वावरती, ठाण्याच्या नेतृत्वावर टीका करतो. याचं उत्तर कशात शोधायचं? ही गोष्ट सगळ्यांना लागू आहे ना, सगळ्या पक्षांतरामध्ये दिसते. लोकशाहीमध्ये या गोष्टी अगदी अपरिहार्य असतात की एका नेत्याकडे बघून पक्षामध्ये एखादा चांगला कार्यकर्ता येतो, पण तो ज्या प्रभागामध्ये विभागामध्ये काम करत असतो तिकडे 18 पगड जातीची, धर्माची, वेगवेगळ्या विचारांची, वयाची, आर्थिक दृष्ट्या एकमेकांशी अत्यंत विपरीत परिस्थिती असलेली माणसं एकमेकांच्या बरोबर मिसळू पाहतात. तिकडे कुठेतरी संघर्ष होतो. मग नवीन जुने असतील, अगदी आपल्या इकडे कोकणातला, घाटातला हा अमुक जातीचा, तो वरच्या उत्तर महाराष्ट्रातला, नागपूरचा, असे देखील राजकीय संदर्भ या संघर्षाच्या मागे असतात. त्यामुळे ही प्रक्रिया अनादी अनंत काळापासून आहे. म्हणजे गेल्या 60 वर्षातलं भारतातलं राजकारण बघितलं, महाराष्ट्रातलं बघितलं, तर हे असे अनेक पदर त्या ठिकाणी आहेत. वाईट एवढंच वाटतंय की निवडणुकीच्या काळामध्ये, म्हणजे इतर पक्षांमध्ये झालंय म्हणून मी आनंदी आणि कॉमेंट करतो असं तुम्ही याच्यातून पकडू नका, पण जे कार्यकर्ते एकमेकांचे पक्ष जे सोडून गेलेत ते आज, म्हणजे आता उदाहरणार्थ राष्ट्रवादीचा समजा कार्यकर्ता आज सकाळी म्हणत असेल राष्ट्रपती असताना, म्हणजे पवार साहेबांचं स्टेटमेंट असेल की बारामतीच्या गोठ्यामध्ये आमचा भैया देखील दूध काढतो, तर भैयाला आमचा विरोध नाही, आणि शिवसेनेत आल्यानंतर लगेच गर्वसेगम हिंदू म्हणत असेल, तर ही कुठली तरी विचारामध्ये विसंगती आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे, हा मुद्दा मी घेणार आहे. आपल्या चर्चेचा हा एक भाग असणार आहे. सगळ्यात शेवटी आपण आयडिओलॉजी बद्दल बोलणार आहोत. त्यापूर्वी अनंत गाडगीळांकडे मला जायचं एक मुद्दा घेऊन. काँग्रेस पक्षाला सुद्धा आता एक महत्त्वाचा मुद्दा, उलट काँग्रेसच्या दृष्टीनं फायदेशीर निवडणुकीच्या गणितामध्ये भाजपचे शेंडगे कदाचित काँग्रेसच्या वाटेवर आहेत, त्यांनी भेटही घेतलेली आहे. गाडगीळ सर, काँग्रेस हा तसा संपूर्ण वेगळा पक्ष आहे. फोडाफोडीचं राजकारण काँग्रेसने जरी केलं असलं तरी ते डोळ्यावर येण्यासारखं नसतं, जेवढं आता ठाण्यामध्ये बघायला मिळतंय. काँग्रेस कशा प्रकारे बघताय या सगळ्या घटनांकडे? काँग्रेस कशा बघणे बघण्यापेक्षा पहिला सुरुवातीला पळवापेक्षेपेक्षा मी म्हणेन की सध्या जे पक्षांतर या पक्षातून त्या पक्षात चाललंय त्याचं जास्त करून प्रमाण हे नेहमी ज्याला ग्रासरूट लेवल म्हणजे कॉर्पोरेशन असेल किंवा नगरपालिका आहे या ठिकाणी जास्त बघायला मिळतं. कारण हल्ली कसं झालेलं आहे की प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक विभागामध्ये एखादी जर व्यक्ती असते तर त्याला कुठलं तरी आपलं राजकीय स्थान, राजकीय पद, राजकीय नसेल तर शासकीय पद, म्हणजे व्हिजिटिंग कार्डवर छापण्याकरता जसं आम्ही गमतीने म्हणतो, ते जर नसेल तर समाजामध्ये काहीतरी आपल्याला स्थान नाही राहणार, अशा तऱ्हेची एक प्रकारे काही वर्गामध्ये, सगळ्याच पक्षामध्ये एक अशी एक थोडी मानसिक भीती निर्माण होते. आणि त्या अनुषंगानं मग काही लोक असे असतात की बाबा आता त्याला 2 प्रकार आहेत की पक्ष सोडताना एक तर त्या पक्षामध्ये नेतृत्वाकडून किंवा इतर कार्यकर्त्यांकडून की बाबा काही सपोर्ट मिळाला नाही किंवा घुसमट झाली म्हणून ते सोडून जातात, किंवा दुसरं जर त्या एखाद्या व्यक्तीच्या लक्षात आलं असेल की बाबा आपला गाडगीळ सर, मला खरं तर ब्रेक घ्यायचा आहे, पण थोडक्यात तुम्हाला आढळतो ही जी घुसमट असते, निवडणुकीच्या काळाच्या आधी घुसमटीचं वातावरण कसं काय तयार होतं? बाहेर छान थंडी आहे तरी सुद्धा इकडे दमट वातावरणातली घुसमट का सुरू होते? नाही, याचं कारण असं आहे की निवडणुकी हे केवळ निमित्त असतं ना. शेवटी राजकीय पक्षामध्ये निवडणूक लागल्यानंतरच त्याचे रिझल्ट दिसायला लागतात. अगोदरच्या काळामध्ये जी घुसमट, म्हणजे गाडगीळ सर, ती घुसमट सुद्धा तेवढीच राजकीय आणि स्वतःच्या स्वार्थासाठीची असते. ती हल्लीच्या दिवसात असं झालेलं आहे. ठीक आहे, आपण इकडे गाडगीळ सर थोडासा ब्रेक घेऊयात, आपल्याला बाकीच्या केसकडे पण जायचंय. शेवटी ही घुसमट पक्षातली वगैरे सुद्धा जर का निवडणुकीच्या काळात होत असेल तर ती स्वार्थ लोलूपच असते, असा त्याचा थेट व्यवहारी अर्थ आहे, उघडा नागडा अर्थ आहे. छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा या पळवाबद्दल बोलायचंय. पाहत राहा स्टार माझा. मेरे
डैडी भरोसा करते हैं स्पेशलिस्ट पर, मेरे हेल्थ के लिए और मेरी हेल्थ इंश्योरेंस के लिए। Star Health Insurance, the health insurance specialist. Switch to digitally secured modern homes at Eastern Ranges. Fudness. कुली आजी कुलीची काय गरज आहे? मी आहे ना, तुम्ही खाली उतरा. घरी नाईस जेल आहे का? मग बेटा विचार सुद्धा करू नकोस. नाईस जेलचा ऍडव्हान्स क्लिनिकल फॉर्म्युला विना मसाज शरीरात खोलपर्यंत पोहोचतो आणि वेदनेपासून त्वरित आराम देतो. पकड चल. ए सचिन, अरे तो रावण याच्यात चल ना बाबा. 10. हॅलो रे. हॅलो सर. हॅलो सर. काय 10 काय? रावण काय? रावणाला 10 तोंड असतात होती. सचिन तेंडुलकर पहिले मॅराडोना 10 नंबर टी शर्ट. सर ऍक्च्युली आम्हाला 10 वाजता 10च्या बातम्या बघायच्या आहेत. मग चला निघूया. अरे सर. पाहायला विसरू नका सर्व जगाची खबरबात 10च्या बातम्या रोज रात्री फक्त स्टार माझावर. सर मिस रोजीचा वाढदिवस पण 10 तारखेला येतो ना. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्टार माझा विशेषमध्ये स्वागत. आपला आजचा विषय आहे ही पळवापळवी का, नेत्यांची पळवापळवी का, सत्तेच्या राजकारणासाठीच फक्त ही पळवापळवी असते का, आणि मग आयडिओलॉजी आणि पक्ष नेतृत्व याच्याबद्दलच्या श्रद्धेचं काय. मला जितेंद्र आव्हाडांकडे जायचं आहे. आव्हाडजी, या संदर्भात तुमच्यावरती तुमच्या नेतृत्वावर टीका होते, त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे सुद्धा शिवसेनेचे काही लोक आलेले आहेत. पण मुद्दा असा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा मुद्दा शिवसेना का किंवा राष्ट्रवादी का एकमेकांना काय विचारत नाही. उदाहरणार्थ तुम्ही दशरथ पाटलांबद्दल म्हणाला की ज्यांनी भगवा उखडला होता एका जमिनीच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं, त्यांना शिवसेना स्वतःच्या कंपूमध्ये घेते, तर किती चांगली गोष्ट आहे. तुम्ही टोला मारला, पण त्याचवेळी तुमच्याकडे शिवसेनेचा माणूस येतो, म्हणजे तो लगेच एकाच रात्रीत जातीवादी पक्षातून पुरोगामी होतो का? असं आहे की सगळे सर्कमस्टॅन्सेस अवलंबून असतात. जसं मी सांगितलं की दशरथ पाटील हे नगरसेवक नाही आहेत. तुम्ही अतिशय चुकीचं फ्लिकर्स लावतायत, टिकर्स लावतायत. दशरथ पाटील ह्यांचे कुटुंबीय गेले, कार्यकर्ते गेले, किती गेले त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. प्रश्न असा आहे की दशरथ पाटील ह्या इसमाचा इतिहास हे समाजवादी विचारांचे एक चांगले भक्कम कार्यकर्ते आहेत. पण 2 महिन्यापूर्वी एका लफड्याच्या वेळेस ते आणि मी एकत्र होतो. मी भगव्याला लाथ मारली नाही, भगव्याला मी कधी सन्मानाने वागवत आलेलो आहे. त्यांनी रागाच्या भरात तो भगवा उघडून फेकून दिला. तिथे त्यांच्या शिवसेनेची आणि त्यांची एक थोडीशी रायड झाली आणि स्वतः उद्धव ठाकरेंना तिथनं उद्घाटन न करता परत जावं लागलं. सत्तेसाठी आणि एखाद्या व्यक्तीला अडचणीत आणण्यासाठी राजकीय पक्ष कुठल्या लेवलला जाऊन तिथे समझोता करतात, एवढंच मी बोललो. मला बाकी काय कोणी कुठल्याही पक्षात जायला प्रत्येकाची दारं उघडी आहेत. आजकाल मतपरिवर्तन काय एका रात्री मार्क्सिस्ट असतो तो दुसऱ्या रात्री फॅसिस्ट होतो. हे आता काय नवीन राहिलेलं नाही. आयडिओलॉजी वगैरे आता कुठे राहिल्यात, कोणाच्या डोक्यात आयडिओलॉजी आणि आपण कुठले मोठे. आवड आहे, खूप चांगली गोष्ट तुम्ही अतिशय स्पष्टपणे बोलताय. आवड आहे, खूप चांगली गोष्ट तुम्ही बोलताय. याचा अर्थ साळवी जे तुमच्याकडे आलेले त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला हेच म्हणायचं आहे, एका रात्रीत आयडिओलॉजी बदलू शकते. मी काय सांगितलं की तिथली राजकीय बदललेली परिस्थिती आणि त्यांचं झालेलं परिवर्तन हे एका चांगल्या कारणासाठी झाले. एखादा माणूस समाजवादीकडनं धर्मांधतेकडे जातो, ह्याचं परिवर्तन काहीतरी वेगळं आहे. आणि एखादा माणूस म्हणजे धर्मवेडाच्या ह्याच्यातनं सगळ्या जंजाळातनं बाहेर पडून एका खुल्या लिबळ मैदानात येतो, ही चांगली गोष्ट आहे. माझ्या दृष्टीने मी बघतो त्या डोळ्यातनं मला ही चांगली वाटते. दुसरे कोणी त्या डोळ्यातनं बघतील त्यांना ती गोष्ट चांगली वाटते. निलमताईंकडे आपण जाऊया. निलमताई, ह्याला काय परिवर्तन होतं जितेंद्र आव्हाडांच्या म्हणण्यानुसार? तुमच्याकडे जी मंडळी आली त्याला आवर्तन म्हणायचं? माझं म्हणणं असं आहे की एक फार मर्यादित भूमिकेतून जितेंद्र आव्हाड बोलतायत. म्हणजे त्यांचा जिव्हारी लागणं त्यांना स्वाभाविक आहे. जेव्हा सातत्याने त्यांच्याचकडून लोक ठाण्यात आमचे एकनाथ शिंदे, आणखीन आमचे जे आहेत प्रताप सरनाईक, त्याच्यानंतर राजन विचारे, गोपाळ लांडगे, हे फार शूर आणि निष्ठावान लोक आहेत. स्वतः पहिले तर आनंद दिघ्यांच्या सगळे पठडीतून तयार झालेले लोक आहेत आणि ते येतात तर त्यावेळेला
जितेंद्र आव्हाडांचं त्यांचं तिथे आणखीन आमच्या दोन्ही म्हणजे पक्षांचं तिथे काटेकी टक्कर आहे म्हटल्यावरती जितेंद्र आव्हाडांचं दुःख मी समजू शकते. फक्त प्रश्न असा आहे की अजूनही परत काही लोक असे इकडून तिकडे जाणार आहेत. मी मगापासून हे सांगायचा प्रयत्न करते की ह्या गोष्टी राजकारणात अपरिहार्य आहेत. आमच्याकडे ते येत आहेत लोक. त्याची एक साधी गोष्ट त्यांना अशी की त्यांना निश्चितपणाने असं वाटत असेल की आपल्याला आपण ज्या प्रश्नांना झगडतोय भांडतोय त्याला न्याय मिळू शकेल. आणि त्या दशरथ पाटलांनी पुढे काय केलं काय नाही आताच्या चर्चेमध्ये ते नाहीये. अशा वेळेला जो माणूस अनुपस्थित आहे त्याच्याबद्दल असं काहीतरी बोलत सुटणं हे मला तरी योग्य वाटत नाही. दुसरं मला एक मनसेबद्दल शिरीष पारकर म्हणाले की आमच्याकडे पळवापळीचे लागण नाहीये वगैरे. खूप म्हणजे कौतुकास्पद आहे त्यांची भूमिका. अगदी प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. आता महानगरपालिकेचे निकाल होईपर्यंत तिकीट वाटप ज्या इतर पक्षांचं होईल त्याच्यानंतर यांचा किती दृढ निश्चय होतोय मला बघायचा. मुद्दा दुसरा. आणि तिसरा मुद्दा यांचा पक्षच अहो सगळ्या दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांनी बनलेला आहे. अशा वेळेला यांनी म्हणायचं की आम्ही पळवापळवी करत नाही म्हणजे हे तर स्वाईन फ्लू झाल्यावरती म्हणणं की आम्ही आला सर्दी खोकला सुद्धा झाला नाही अशा पद्धतीची शिरीष पारकरांच्याकडून अपेक्षा नाही भूमिकेची जी आहे ती. मी सारखं मगापासून हे सांगायचा प्रयत्न करते की मुद्दाम एनकरेज करून आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या विरुद्ध लोकांना बोलायला लावतोय वगैरे असं अजिबात नाहीये. त्यांच्या जे मनामध्ये आहे ते लोक बोलतायत. आणि ठाण्यामध्ये राष्ट्रवादीमधून त्यांना जर का जमीन त्यांची अस्थिर झाली असेल त्यांना वाटत असेल आम्हाला न्याय मिळत नाही तर ते शिवसेनेमध्ये येत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. एक पारकर आणि गाडगिळ्यांकडे जाण्यापूर्वी आव्हाडांना फक्त एक छोटीशी आठवण त्यांच्याकडे कन्फर्म करून घ्यायची. आव्हाड तुम्ही 86 साली निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेनेचा प्रचार केला होता. तुम्ही प्रत्यक्ष कार्ड होल्डर होता की नाही कल्पना नाही. त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? खास करून आयडिओलॉजीच्या बद्दल आपण बोलतोय. असं आहे मी शिवसेनेचा प्रचार केला नव्हता. माझे मित्र होते विलास सामंत आणि कॉलेजच्या जीवनामध्ये मी त्या कट्ट्यावर उभा राहायचो. त्या कट्ट्यावर उभा राहायचो हा एवढाच माझा प्रचाराचा भाग आहे. मी शिवसेनेचा कधीही प्रचारक नव्हतो. मी 77 सालापासून राजकारणाचे जवळनं धडे घेतलेले आहेत. मी फक्त एकेकाळी जनता पार्टीच्या स्टेजवर गेलो होतो आणि मला माहिती आहे उदय निरुडकर आपल्याला बाजूला बसलेले आहेत. कदाचित उदय निरुडकरही त्या काळात त्या तिथे उपस्थित होते. माझा नाका हा घंटाळी नाका होता. त्या घंटाळी नाक्याचा अजूनही मी मेंबर आहे. त्याचा मला अभिमान आहे. त्याच्यातले 90% पोरं ही आजही शिवसेनेत आहेत आणि ते माझे अतिशय घरगुती संबंधातले माझे आजही मित्र आहेत आणि मी मित्रत्वाची नाती तोडलेली नाहीत. आजही शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत यांचे माझे अतिशय बंधुतुल्य संबंध आहेत. पारकरांकडे जायचंय. पारकर तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडला होता त्याला निलमताईंनी उत्तर दिलं. थँक्यू उदय निरुडकर आपली अशी माहिती तिथे गपचूप दिल्याबद्दल. ते बोलतायत तुम्हीच बोला स्वतः. निरुडकर बोला थोडक्यात बोला. नाही गंमत अशी आहे की जितेंद्रजी ही माहिती त्यांना त्यांच्या कानात त्यांच्या स्टुडिओने दिलेली आहे. मी अजिबात दिलेली नाही. मी लाईव्ह तुमच्या समोर ऑन एअर आहे. उलट माझा जो मुद्दा आहे कॉलेजचा नाही मित्र उदय आपण एका गल्लीत गोट्या खेळलो उदय निरुडकर. बरं ठीक आहे तो वेगळा मुद्दा आहे. आपण वेगळा मुद्दा गोट्या खेळलो गोट्या. जितेंद्रजी एक वेगळा मुद्दा असा आहे की या ठिकाणी ठाण्याचे जे सत्ता समीकरण आहे ते फार बदललेलं आहे. 116 वॉर्ड पूर्वी होते. त्याच्यामध्ये शिवसेनेला 48 होते. भारतीय जनता पक्षाला 5, राष्ट्रवादीला 25 होते, काँग्रेसला 16 होते. त्याच्यानंतर बीएसपीला 2, एसपीला 5 आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 3 होते. त्यातले 2 शिवसेनेमध्ये गेले. इंडिपेंडंट म्हणजे अपक्षांना 11 होते आणि शिवराज्य पक्ष जे आता मनसेत आलेले आहेत त्यांना 1. असं साधारणतः 116चं गणित होतं. ते 116चे आता 130 झालेले आहेत. आता हे सगळं का चालू झालंय माहितीये का की जी एक राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. प्रत्येक राजकीय पक्षाचा उल्लेख मी पहिल्यांदा केला तो आहे. आता या ज्या 116च्या 130 जागा झालेल्या आहेत त्यातल्या जवळपास 38 ते 39 जागा या कळवा मुंब्रा दिवा जिथून जितेंद्रजी आव्हाड आमदार आहेत त्या भागातनं झालेल्या आहेत. आणि त्या भागामध्ये जर आता आपण मागचं जे 116चं विश्लेषण आहे ते जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की शिवसेनेला 7, राष्ट्रवादी काँग्रेसला 12, काँग्रेसला 4, समाजवादी पक्षाला 4, भारतीय जनता पक्षाला 1 आणि बसपला 1. म्हणजे आपण असेल तर त्या भागामध्ये शिवसेनेचा आणि भाजपचा सक्सेस किंवा स्ट्राईक रेट ज्याला सेफॉलॉजिकल टर्म मध्ये म्हणतो तो शहरातला मध्यभाग जे कोणी प्रेक्षक ठाण्याची टोपोग्राफी ओळखतात त्यांना असे लक्षात येईल की खाडीच्या पलीकडचा एक टोपोग्राफीचा भाग आहे. खाडी ते हायवे आणि मग त्यातला थोडा वाघे स्टेटचाही भाग आपण त्याच्यामध्ये घेऊ. हा एक 50 वॉर्डांचा भाग, तिकडचा 40 वॉर्डांचा भाग आणि ओळ्या माजिड्यामधल्या 35 ते 40 वॉर्डांचा एक भाग. अशा प्रकारे हे 130चं कॉन्फिगरेशन झालेलं आहे. आता गंमत अशी आहे की जी काही स्ट्राईक रेटची गोष्ट आहे त्याचं विचित्र गणित ठाण्यात असं झालेलं आहे की या 38 ते 40 मध्ये काँग्रेस आणि एनसीपी यांचं प्राबल्य आहे. म्हणजे इथे जर आपल्याला
म्हणजे हा त्यांचा बलस्थान जो आहे, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की मार्केट लीडर जो असतो तो मार्केट चॅलेंजरच्या बलस्थानावर पहिल्यांदा हल्ला करतो, आणि तो हल्ला असा आहे की जिथून त्यांना सर्वात जास्त आता सीट्स मिळत आहेत त्या ठिकाणीच त्यांनी हल्ला करणं अपेक्षित आहे. ते शिवसेना भाजप करतायत, म्हणजे भाजप करत नाही त्या अर्थाने शिवसेना करतायत. ही अत्यंत वस्तुस्थिती आहे. आणि या गेम मध्ये मला पारकरांकडे जायचं, या सगळ्या गेम मध्ये जो आता निरगुडकरांनी सांगितला, पारकर मनसेमध्ये मनसेकडून कोणी न फुटणं किंवा खास करून मनसेकडे कोणी न येणं, याचा एक अर्थ असा सुद्धा मानायचा की किमान ठाण्यापुरता जो फार मोठे दावे केले जात आहेत तशी काही स्थिती नाहीये. मनसेचं आव्हानच मुळात नाहीये आणि म्हणून लोक त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल पार्टी म्हणून त्याच्याकडे बघितलंच जात नाही आणि म्हणून कदाचित लोक मनसेकडे येतच नाहीये. माझ्या मते आता ते न्यूटनच्या नियमाप्रमाणे प्रत्येक ऍक्शनला रिएक्शन असते. नीलमताईंचं आपलं घेऊया की त्यांना आपला एक चान्स मिळाला. मागासपासून जितेंद्र आव्हाड आणि नीलम गोरे या आस्था चॅनलमध्ये लोक जसे खाली पडीक आवाजात बोलतात तशी बोलत होते, त्यांच्या प्रकृतीच्या विपरीत. ते बघून हसायला ऐकू येत होतं, हसायला येत होतं. पण नीलमताईंचं कसं, त्यांच्याकडे आता एकच पक्ष उरलाय. तुम्ही कसं आहे की तुम्हाला वैयक्तिक लेवलला नैतिक अधिकार उरत नाही. तुमचे 4 पक्ष फिरून झालेले आहेत. तुमच्याकडे आता मनसे आणि अबू आझमीचा समाजवादी पक्ष हे 2च ऑप्शन आहेत. फक्त ड्रेसचा कलर चेंज केला की चेंज होईल ते. त्यामुळे तुम्ही उगाच मनसेवर एक लक्षात घ्या, मी तुम्हाला काय म्हटलं की मनसे या पक्षाचा, मला पूर्ण करून द्या मग बोला तुम्ही. तुमचा जो काय कंड असेल ना नीलमताई, तुमचा कंड जो काय असेल तो नंतर तुम्ही कंड शमून घ्या. त्याच्यामध्ये जे आहे मला फक्त एवढंच सांगायचं मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मनसे हा पक्ष तुम्ही डे 1 पासून बघितला तर तुमचं ते प्रॉफिटेबल नाहीये. याला मला उत्तर द्यायचंय प्रॉफिटेबल नाही की राईट फ्रॉम डे 1 राज ठाकरेंनी आतापर्यंत कुठल्याही पक्षातल्या माणसाला तू तुझं सत्तास्थान सोडू नये किंवा तुझ्या आयडिओलॉजीचा प्रॉब्लेम आहे तू आमच्याकडे सांगितलेलं नाहीये. त्याने आतापर्यंतच्या 5 का 6 मेळाव्यामध्ये ज्या मेळाव्यांमध्ये आपल्या टीव्ही माध्यमातल्या लोकांनी पण ते सगळ्या दाखवलेल्या आहेत त्यांच्या मुलाखती, की ऍज फार एज पॉसिबल माझ्या मते की तुम्ही कार्यकर्ते असाल माझे, तर तुम्हाला पक्षाचं तिकीट मिळेल, तुम्ही पडलात तरी चालेल, पण तुम्हाला घेऊन मी पुढे जाईन. आणि तोच भाग आत्ताच्या निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये पण होणार आहे. दुर्दैवाने मला म्हणावं लागतंय की तो दिवस दूर नाही. कयामत का दिन 22 ते 24 तारखेला आता ह्याने मुंबई सारख्या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया, 29 जागा आणि रिपब्लिकन युतीला सोडलाय. आयडिओलॉजिकली एवढा डिफरन्स आहे की आठवलेना खासदारकी मिळते नाही मिळते हे सगळं, म्हणजे ह्यांच्या मतांचं परिवर्तन होऊन ही सगळी मंडळी मनसेला मतदान करणार आहेत. तोच प्रकार ठाण्यामध्ये. आम्ही कुठेच दावे करत नाही आहोत की आम्ही काय ते यांचं 30 वर्ष असतं ना ठाण्यामध्ये, गडकरी बांधलं आणि अमुक बांधलं, 2-3 गोष्टी सांगत बसतात. तसं ठाण्यामध्ये आमचा 3 पैकी 2 नगरसेवक या लोकांनी पळवले. फेअर इनफ, काय प्रॉब्लेम नाहीये. आयडिओलॉजीच्या नावाखाली पळवलं असतील, काही केलं असेल. मनसेने खूप काय भरीव काम केलंय मराठी या विषयाकरता जरूर केलं आहे, पण आम्ही पूल बांधलेत, अमुक केलंय, हे करून दाखवलंय, एवढा भ्रष्टाचार केलाय हे आम्ही क्लेमच करू शकत नाहीत. पण शांतपणे दमदारपणे आपली वाटचाल सुरू आहे. आम्ही असं कधी म्हटलं का की ठाणे महानगरपालिकेमध्ये मनसेचा आमचा झेंडा फडकेल? नाही. पण जर राजसाहेबांनी सांगितलं की जर चांगला विरोधी पक्ष म्हणून बसायची ताकद असेल तर ते पण आम्ही काम करून दाखवू. त्यामुळे मनसे हा प्रॉफिटेबल पक्ष नाहीये किंवा तुम्हाला मी त्याला ऑल्टरनेटिव्ह सुचवतो की मनसे या पक्षामध्ये आल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं जातीच्या नावाने किंवा अमुक तमुक गोष्टींच्या नावाने या पक्षाच्या नेतृत्वाला वाकवता येणार नाही, एवढी खात्री बाहेरच्या मंडळी नाही. त्यामुळे ते दरवाजे बऱ्यापैकी बंद आहेत. ठीक आहे, मी गाडगेचे पक्ष किलकिले करून ठेवतो. अतिशय शेवटची वाक्य जी आहेत माझं एकच शिवसेनेचा भगवा ध्वज सोडून पंचरंगी ध्वज हातात घेतला आहे. तुम्ही स्वतःच्यावर बोलल्यानंतर माझ्यावर वैयक्तिक बोलता आहात. माझ्या वैयक्तिक प्रवासावर आणि मी भडकावं, मी तो मुद्दा सोडावा, पण माझं मी जे म्हटलं की तुमचा पक्षच प्रवाहावर आधारित आहे त्याच्यावर बिनतोड उत्तर न देता दुसरंच प्रवचन तुम्ही चालवलंय. त्याच्यातून काही आपला तो वैयक्तिक भाग नको होता तिकडे बोलण्यासाठी. निरमताईंच्या राजकीय प्रवासात त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. मला फक्त आनंद गाडगेंकडे शेवटच्या कमेंटसाठी जायचंय. गाडगेजी, आपण पक्षाचे प्रवक्ते म्हणून तर इथे आहातच, मात्र एकूणच पक्षाच्या कारभाराचा कसा फटका बसतो हे किमान खासदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यातल्या लोकांना आनंद गाडगेंच्या बाबतीत माहिती आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगा, खरोखर अशी का परिस्थिती होते की पक्षातली जुनी जाणती माणसं सोडून जातात पक्ष? तुम्ही माझा उल्लेख केलाय अप्रत्यक्षपणे का होईना, प्रत्यक्ष करतोय, खोटं कशाला बोलत आहे? माझ्या मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की माझ्या 3 पिढ्या काँग्रेसमध्ये राहिलेल्या आहेत. आम्ही विचारसरणीला बांधून आहोत आणि जरी अन्याय होवो न होवो काही लोक आमच्यासारखी अशी असतात
की ते पक्ष सोडत नाहीत, कारण पक्षाच्या नेतृत्वाला आम्ही बांधील आहोत, पक्षाच्या विचारांना आम्ही बांधील आहोत, आणि म्हणून आम्ही पक्ष सोडलेला नाहीये, प्रश्नच येत नाही. उलट आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण दाखवून देतो. आणि मगाशी जे मी म्हणत होतो की म्हणून एक वर्ग असा राजकारणामध्ये तयार झालेला आहे की मला एका रात्रीत सगळं मिळालं पाहिजे. हल्ली एक ट्रेंड आलेला आहे की एखाद्या पक्षात जॉईन झाल्यावर 8 दिवसामध्ये नगरसेवक पद मिळालं, 15 दिवसामध्ये आमदारकी मिळाली, असा सुद्धा एक वर्ग आहे. नाही असं नाही, सगळ्या पक्षात आहे. आणि हा वर्ग जो आहे, हा वर्ग त्या पक्षामध्ये त्याला जर नाही स्थान मिळालं तर तो सोडून जातो. त्याला पळवापळवीपेक्षा ते पक्षांतर म्हटलं तर जास्त एवढे तुम्ही तात्विक आहात. नारायण राणेंना कशाला घेतलं, काय तुम्ही तत्वाचं बोलताय? नाही, तो आपण नारायण राणेचा पुढचा भाग हेही सांगतो की ज्या वेळेला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला जातो तेव्हा स्पष्टपणे पहिली अट घातली जाते की नेतृत्व आणि काँग्रेसची आयडिओलॉजी ही मान्य करायला लागेल. ही असेल तर तुमची पूर्वीची सगळी आयडिओलॉजी ही तुम्हाला विसरावी लागेल आणि तरच तुम्हाला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला जातो. ही अट नारायण राणे साहेब असतील काय किंवा इतर कोणी असतील, या सर्वांना ही घालण्यात आलेली होती. त्यानंतरच काँग्रेसमध्ये प्रवेश दिलेला आहे. आपण प्रवक्ता म्हणून इथे आलेला आणि आपण भूमिका सुद्धा मांडताय, पण आपल्याला ह्याची अशी अनेक उदाहरणं दाखवून देता येतील की अशी शपथ वगैरे जे काही तुम्ही वचन करून घेता त्याचं काही पालन कसं होत नाही आणि शेवटी माणूस स्वतःचे अजेंडा कसे राबवतात आणि प्रत्येक जिल्ह्याचे कसे नेते होतात हे आपण पाहिलेलं आहे. अगदी उदाहरणं काँग्रेसमध्ये दाखवता येतील. पण मुद्दा असा आहे की पळवापळवी होते आणि आपल्या सगळ्या मंडळींनी अशा का तशा प्रकाराने हे धरलेलं आहे गृहीत की अशा प्रकारे पळवापळवी करावी लागते, कारण शेवटी राजकारण करावं लागतं आणि ते सत्तेसाठी असतं. आणि असं निरगुडकर म्हणाले ते शब्द जसे घ्यायचे झाले तर हे युद्ध आहे आणि प्रेमात आणि युद्धात, आणि इथे तर युद्धप्रेम एकाच वेळी तयार होतं निवडणुकीमध्ये, त्यासाठी हे करावंच लागतं. हे वास्तव आहे, त्याच्यासह ते स्वीकारावं लागतं. मात्र या चर्चेमध्ये या सगळ्या मंडळींनी भाग घेतला, मी त्यांचे आभार मानतो. स्टार माझा विशेषमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत रहा स्टार माझा.